दिल्लीतल्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात जंतर मंतर वर जो काही आंदोलनाचा सध्या संघर्ष लढा सुरू आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात नैतिक गोष्ट, जबाबदारी आणि भूमिका कोणाची होती, तर ती होती पत्रकारांची आणि प्रेसवाल्यांची. दिल्लीतलं जंतर मंतर वरील संवैधानिक आंदोलन काही अंशी कसं बदनाम करायचं, लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे ना, तो जर मालकाचं ऐकून जर आंदोलन बदनाम करणार असतील, तर गोदी मीडिया चले जावच्या घोषणा ज्या तिथं दिल्या जातात त्या काही चुकीच्या नाही. सरकारचे दलाल म्हणून जे कुणी येतात, कुणी असो, आणि हे प्रामाणिक पत्रकार कधीच करणार नाहीत. ज्या इलेक्ट्रॉनिक चॅनलचे मालक अदानी अंबानी किंवा भांडवलदार आहेत, त्यांना स्पष्ट आदेश आहे, स्क्रिप्ट आहे, असेच बोलायचं, असंच वाजवायचं. खरं बोलायचं नाही, खरं दाखवायचं पण नाही. निगेटिव्ह बातम्या दाखवायच्या, जेणेकरून लोकांमध्ये आंदोलनाप्रती राग व्यक्त झाला पाहिजे. पण लोकांना काय माहिती घरात बसून, की तुमच्या न्याय हक्कासाठी ती पोरं तिथं लढतायत. उद्या तुमच्या पोरांचं भवितव्य सेक्युअर करण्यासाठी आणि भविष्यात त्यांनी पुढे काहीतरी जाऊन करण्यासाठी एज्युकेशन सिस्टीम सुधारली पाहिजे, यासाठी संघर्ष मीडिया हे दाखवू शकत नाही. कित्येक महिला पत्रकार असतील, पुरुष पत्रकार असतील, यांचं रिपोर्टिंग करताना चुकीचे ते बोलत होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांना थांबवलं. गुडिया म्हणजे गुडिया एखादं भावलं, आणि मीडिया जे स्क्रिप्टवर चालतं, याच्यात किती फरक असावा, अशी ज्यावेळेस मनाला शंका निर्माण होते, त्यावेळेस खरेच पत्रकार पत्रकारिता करताना दिसतात. भले ते मुंबई, महाराष्ट्रासह आणि इतर राज्यातून जाऊन तिथं खरं दाखवतात. बाकी सगळे टेलिप्रॉम्प्टरच आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सरकारच्या जे मनात आहे, मंत्र्यांच्या जे मनात आहे, आणि अंधभक्तांना जे वाटतं, तेच मीडियातले काही ठराविक पत्रकार बातम्या करतात, असं मी ऐकलं होतं. मी पण एक जागरूक नागरिक आहे आणि मला चांगल्या वाईट गोष्टी नक्की कळतात. मी ठामपणे सांगतो की मी सरकार विरोधात नाही, आणि हा व्हिडिओ सरकारच्या विरोधात सुद्धा नाही, आणि हा व्हिडिओ पत्रकारांच्या विरोधातला सुद्धा नाही. हा व्हिडिओ विकल्या गेलेल्यांना जाग करण्यासाठी आणि विकल्या गेलेल्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, हे फक्त डोक्यात लक्षात ठेवा. कोण विकले गेलेले? जे निपक्षपातीपणे पत्रकारिता करत नाहीत, प्रशासन चालवत नाहीत, सरकार चालवत नाहीत, आणि सगळ्यात महत्वाचं नागरिकाच्या सुडाच्या हेतूच्या भावनेनं त्या सगळ्यांकडे पाहतात, त्या लोकांच्या विरोधात मी नेहमी बोलतो. मला सांगा, या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी प्रामाणिकपणे पत्रकार परिषद घेऊन सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. जर त्यांना धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबद्दल थोडं जरी काहीतरी वाटत असेल तर, तीच अमित शहा साहेबांच्या बाबतीत, तीच इतर मंत्र्यांच्या बाबतीत नाही असं करत कुणी. सध्या असं करतायत की जे तुमच्या मनाला पटणारच नाही. इतका द्वेष, इतका राग सरकारच्या मनात या आंदोलनाप्रती आहे, तितकंच ताकदीनं हे विद्यार्थी मुलं मुली आंदोलन करतायत. राजकीय पक्षांनी पाठिंबा देणं हे त्या राजकीय पक्षांची नैतिक जबाबदारी आहे, आणि ज्या जनतेनं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला, तुमच्या लोकांना संधी दिली, ते जर त्या विचारांशी आणि त्या सगळ्या प्रक्रियेशी गद्दारी करत असतील, तर हे किती चुकीचं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं. मला मीडियाचे जे काही मी काही व्हिडिओ पाहिले ना, मला ते तुम्हाला सांगायचे. पत्रकार एखाद्या मारहाण झालेल्या पशी जातात, कशामुळं तुम्हाला मारलं, का मारलं, तुम्ही काय चूक केली, प्रश्न काय अपेक्षित असतात हो. हे म्हणतात तुम्हाला कसं वाटतंय काठ्या खाल्ल्यावर, हे आंदोलन देशाच्या विरोधात आहे का, आतंकवादी याच्यात घुसले किंवा देश विघातक कृती याच्यात असं म्हणतात. ज्यावेळेस हे शब्द आता येऊ लागले, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की हे आंदोलन बदनामीकडे घेऊन चाललेत. आंदोलन बदनाम करण्यासाठी सरकार कार्यतत्पर आहे, याच्यापेक्षा दुर्दैवी वाईट गोष्ट दुसरी कुणाची नाही आणि कोणतीही नसावी. मीडियातली सगळ्यात महत्वाचे काही मुद्दे सांगतो.
की काही नॅशनल चॅनल आहेत, त्यांचेच मराठी अनुदानित राज्यस्तरीय चॅनल आहेत, आणि काही अंधभक्त आहेत आणि त्यांचे चॅनल्स आहेत. हे सगळे फक्त आणि फक्त आंदोलन बदनाम करण्यासाठी. पण त्याच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, आंब्याच्या या भल्या मोठ्या ढिगाऱ्यामध्ये एक नासका आंबा असेल तर इतर सगळे चांगले आंबे फेकून द्यायचे का नासका आंबा बाजूला काढला पाहिजे, हे जर कळत नसेल तर मग म्हणजे सरकार चालवणं, सभागृह चालवणं, देश चालवणं, सगळ्यांना वेड्यात काढणं किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी कुठलाही निर्णय न घेणं, याच्यात कुठला आलाय पुरुषार्थ. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निपक्षपातीपणे चौकशी अपेक्षित आहे. भविष्यामध्ये जे जे नीट घोटाळ्यातले आरोपी असतील यांना जामीन सुद्धा करून देण्याची आणि होऊ देण्याची मानसिकता याच लोकांची जर असेल तर हे सगळं किती भयानक आहे. आणि शेवटी एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय, दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी, सोनम, अभिषेक किंवा अभिजित, अजून जे काही थोर मोठ सगळीच आंदोलनं करतायत, त्यांच्या भावनांशी त्या ठिकाणी खेळू नका, आंदोलनं फोडू नका, विकत घेऊ नका, बदनाम करू नका. आणि ही जी तरुण पोरं पोरी आहेत, हे भारतीय नागरिकच आहेत, हे कुणाच्या विरोधात नाहीत, तर हे न्याय हक्कासाठी लढत असलेल्या त्या संघर्षाचे साथीदार आहेत, शिलेदार आहेत. हे फक्त समजून घेतलं पाहिजे. सरकार हे समजून घेत नाही. सरकार निर्दयी वागतं, सरकार चुकीचं वागतं, सरकार ज्या पद्धतीनं भूमिका घेत हे न पटणारी गोष्ट आहे. आणि या निषेधार्थ हे सगळं आंदोलन सुरू आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांनी खरं तर त्या विद्यार्थ्यांशी तरी डायलॉग केला पाहिजे. चर्चा केल्याशिवाय मार्ग सुटणार नाही. आणि गोदी मीडिया असेल, गोदी प्रशासन असेल, गोदी सरकार असेल, हे सगळे एका माळेचे मणी आहेत, ते त्यांच्या विचारांचे आहेत. तुम्हाला तुमच्या वैचारिक न्याय मिळवण्यासाठी संघर्षच करावा लागेल, हे मला या निमित्तानं सांगायचंय. विचार करा आणि तुम्ही याचे कसे भागीदार व्हाल यासाठी प्रयत्न करा. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं की नाही? गोदी मीडियाने एक गोष्ट असली की दुसरं दाखवून विनाकारण भांडवल केलं जात आहे, हे तुमच्या लक्षात आलं का? हा माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे. ते कमेंट करून उत्तर द्या.